कंपनीचं पेज असं आहे ना, एवढं भयानक. तुम्हाला मी शेअर करतो पुढे व्हिडिओमध्ये. कंपनीचं पेज एवढं भारी आहे. माझ्या बहिणीचं एवढं म्हणजे तुम्हाला सांगा ना, ते पेज बघितलं ना, एखाद्याला ऑर्डर करायची असून तो पटकन लगेच 2-4 क्रीमा बिमा सगळे ऑर्डर करून टाकत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी मध्ये चला व्हिडिओ काढून घ्यावा म्हणून व्हिडिओची सुरुवात. आणि तुम्हाला सांगतो, सकाळीच पाणी आलं तर मी काही उठलो नाही. आत्ताशी उठलो आणि म्हणजे चला उशिरा उठलो. आज जरासं थोडासा उशीर झाला आणि इकडं डायरेक्ट किचनमध्ये आज वरती आवरून सवरून सगळं. आणि आता बघू शकता तुम्ही, इकडे शिवानी आहे. शिवानीला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये साडीमध्ये बघितलं, पण आजच्या व्हिडिओमध्ये शिवानी बघा ड्रेसवरती. कपडे का ड्रेस? कपडे ड्रेस असं कसं मग एकच. हे आमच्या पिल्लूचं खाणं हे. आणि पिल्लूच्या डाएट बद्दल तर तुम्हाला मी माहिती देणार आहे. सगळ्यांनी खूप छान असे कमेंट केल्या. अन्नप्राशनचा शॉर्ट व्हिडिओ मला सोडायचा बाकी आहे, तो पण सोडून देईन मी लवकरच. थोडंसं वेळ द्यावा म्हणलं, नाही का? म्हणलं किचनमध्ये डायरेक्ट. आणि आज माझी थोडीशी फेवरेट भाजी थोडीशी नाही आवडत एवढी नाही खात. काय आवडतं तुम्हाला? तरी मला काही नाही आवडत. पिझ्झा आवडतो. रात्री काय खाल्लं मला सोडून? नूडल्स. मला सोडून खाल्ले ना. मी तिला सोडून काहीच खात नाही. तिला आवाज दिला मी, तिने ऐकलंच नाही माझं. आणि ती आता आजकाल ऐकत नाही, त्यामुळे मी तिला काही सांगतच नाही. ऐकत नाही. तिला लय लवकर राग यायला लागला शिवानीला. तर मित्रांनो, मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढे सांगतो काय विषय. तर एक विषय घडलेला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सांगतो लवकरच. आणि बाकी आता तुम्हाला घरातल्या घडामोडी देतो, काय चालू आहे काय नाही. आणि आता आमच्या बाळाला आम्ही सॉलिड फूड देणं सुरू केलेलं आहे. सॉलिड आणि लिक्विड, म्हणजे थोडंसं पातळ आणि थोडंसं छान छान पदार्थ. आता काय काय देतो ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये स्पेशल सांगाल, नाही का? मस्त त्याची डायटिंग चालू केलेली आता. त्याचं वजन कसं वाढेल, अजून सगळ्या गोष्टी होईल. आता शिवानीचं वजन कसं वाढेल ते पण शिवानीला मी सांगतो, पण शिवानी ऐकत नाही. काहीतरी पिऊन घेत वजन वाढत. शिवानीला मी जे सांगतो ते ऐकत नाही. आणि का 2 दिवस कालपासून मला समजत नाही, माझी ही जी आहे ना बॅक इकडे दुखायला लागले. मला समजा झालं काय झालं, म्हणूनच मी काल पण व्हिडिओ नाही टाकला. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते मी. मला चेकअपच करावं लागेल एकदा. चांगलं चेक करावं लागेल कुठं काय काय दुखत राहतं सारखं त्याच्यामुळं. आणि 3 खड्ड्याला टाट तुम्हाला दिसते, हे तुमच्याकडे पण आहे का? कमेंटमध्ये शेअर करा. चला तर आता मी तुम्हाला मेन विषयावर सांगतो. इथं मला भीती वाटते पडायची. टाक ना. किती प्रश्न विचारते बरं शिवानी? बघा बरं किती प्रश्न विचारते. शिमला मिरची टाकायची का, हे टाकायची का, हे असं करायचं, असं काय घातलं ते घातलं. आता असंच माझं दुसरं ते गाठून आणायचं, शिवून आणायचं. त्या डुप्लिकेट वापरायची तर एवढी हाऊस आहे, तुम्हाला सांगतो. एवढी डुप्लिकेट वापरायची हाऊस आहे. मग त्यात नकली झाली मला नाही. सोन्याच्या माने किती अवघड काम. मला आवडतं. नाकात नाही, कानात नाही. आणि आमचं बाळ झोपलेलं आहे, तुम्हाला मी दाखवलं असतं. ते खूप मस्ती लई करायला लागलं आजकाल. त्याच्यामुळं त्याला जास्त सांभाळून राहावं लागतं. सकाळी लवकर उठला होता, त्याला मी माझ्यासोबतच आंघोळ वगैरे माझ्यासोबतच असते त्याची, त्या विषयी. आणि शिवानी काय करते तुम्हाला सांगू का? शिवानी आज करत आहे मस्त छानपैकी छोले चना. चला दाखवतो तुम्हाला काय. छोले मस्त मजा आहे. छोले आता एवढे छोले काढून घेतो मी. एवढे छोले जर तुम्ही ऐकून खाल्ले ना शिवानी, तुला काहीच गरज नाही पडणार. एवढंच खाऊ. मला नाही दाखवायची पण रेसिपी. मला नाही दाखवायची रेसिपी. हे बघा, हिने इकडे ग्रेव्ही केली आणि त्या ग्रेव्हीच्या वरून टमाटे टाकायला. किती अवघड आहे बरं शिवानी. मग तुम्ही म्हणलं मी तुमचं ऐकते, मला काय माहित नाही. मी युट्यूबला बघते, पण मला ते युट्यूबवर ती भिंत बघा किती खराब करून टाकली तुम्ही. मग एवढं असतं का सफेद भिंत? तुम्ही काय मी बघते युट्यूबला त्याला, पण मला युट्यूब तुम्हाला सांगू चॅनल रेसिपी जर काढायचं म्हणलं तर लय जीवार येते शिवानीला. काहीच बनवून करीत नाही शिवानी, काहीच बनवून दाखवत नाही. मग लाईक बनवायचा खूप कंटाळा होतो शिवानीला, काही आवडत नाही माहिती का? खायचा कंटाळा येत होता पहिले, आता नाही येत. मग नाही तर लई अवघड काम होतं.
मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, असं म्हणत होते. रात्री तिने एवढा मूड खराब केला माझा मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. काय केलं मी सांग? मग खायला बोलत होतं, खायला बोललो ते आली नाही. मी नाही खाल्लं तर तुमचा मूड खराब झाला. मी खाल्लं पण तुम्ही खाल्लं ना, तुम्ही सोडलं का? मग. नाही सोडलं. तुम्ही सोडणार का? मी जरी नाही खाल्लं तर. शिवानीची रेसिपी चालू आहे इथं बघा. मस्त आता कांदा घेतला. मग. मला कोणी शिकवलं माहिती का? हम्म. युट्यूबने नाही शिकवलं. मग बर, हे मी नाही शिकवलं इथं काही. शिकवलं मला. तूच शिकवलेलं आहे. आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगू का, शिवानीपेक्षा जास्त मला रेसिपी येतात. हा, येते ना. हे तुम्हाला काल मला एक खायला द्यायचं होतं, लक्षातच नाही. काय द्यायचं तुम्हाला एक सांग. थांबा, इथेच थांबा. आले. मी कांदा पाठवला. शिवानी एक शिळ तुम्हाला सांगू त्या डब्यात तिने काहीतरी आणलं आणि शिळ पातं काल जमा करते आणि तेच खाते. शिळ्या बाबांनी काल गरम होतं, ते तुम्हाला द्यायचं होतं. रात्री आले जाऊन. काल यायचं होतं तुला आज दिलं शिवानी. पण मला लक्षात नाही ना हो. वाव. राहिलं. काल बरंच काही लक्षात नाही राहिलं. तुम्हाला ते कांद्याचा रस बनवला होता ते लक्षात नाही. इकडे मस्तपैकी भाजी बनवणं चालू आहे. तुम्हाला मी आता भेटतो थोड्या वेळात. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब बोल ना शिवानी. तुम्ही दाखवा ना माझी भाजी मी कशी बनवते तर. चांगली भाजी चांगल्या मूड मध्ये आपलं बनव. फूड चॅनल नाही ते, पण तरी बी आपण त्यात मल्टीटास्किंग सगळ्या गोष्टी टाकतो शिवानी. फॅमिली चॅनल आहे ना आपलं. आपण जेवण करतो ना, दाखवायचं त्यात काय एवढं. काय चॅनल असलं तरच दाखवावं लागतं का? त्याला काय होतं? काय म्हणत होते? कालची गोष्ट सांग ना, काय झालं तू. काल आमचे पैसे लई गेले वायाला. नाही का? मित्रांनो, काल माझ्यासोबत एक फ्रॉड झाला. तुमच्यासोबत फ्रॉड नाही व्हावा म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली एक व्हिडिओ म्हणजे एक साईट तुम्ही काय शेअर करत करता आहे. माहिती का? तुम्ही काय करता माहिती का? ज्याच्यावर विश्वास आहे ना, ते काम नाही करत. मी तिसरंच फुटाने करून ठेवता कधी पण. मग काय आहे तर? आता मी मागवलंय, मला काय सांगू नका. ऑनलाईन मागवी बंद करा तुम्ही. ऑनलाईन किती वाला आहे हो काही हे? 5-10 रुपयाचं असून काहीतरी. पाचवाला असेल ना, मग दोन्ही टाकायचं. काय माहिती, बस झाली एकच बाबा, तिकट होईल नाही. नाही होत तिखट. मस्त भाजी बनवली. चला, तुमच्या तोंडात पाणी सुटलं असून त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, जेवण करून घ्या. मी चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर मित्रांनो, विषय काय झाला माहिती का, एक इंस्टाग्रामवरती मी लिंक बघितलेली, ते प्रोडक्ट चेक केलं, सगळं केलं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली की मी गुगल क्रोमवर जाऊन एक मला बॉक्स पाहिजे होता. तर तो मेडिसिनचा बॉक्स मी सर्च केला. सर्च केल्यानंतर विषय असा झाला की तो सर्च केल्यानंतर मला गुगलने असे खूप सारे रिकमेंडेशन दिले. त्याच्यामध्ये मी रेट कम्पॅरिझन केलं आणि सगळ्यात कमी रेटचं मला एक गोष्ट दिसली. ते काहीतरी मला असं वाटतं 700-800 रुपयाचं होतं. आणि मला सगळ्यात कमी रेटवालं भेटलं की 600 काहीतरी 750 रुपयाचं होतं. आणि मग कमी रेटवालं दिसलं, मग मी काय केलं, त्याच्यावर क्लिक केलं तर इतक्या ऑटोमॅटिकली फॉर्म भरला गेला फास्ट. 2 मिनिटाच्या आतमध्ये फॉर्म भरला गेलं. आणि काल ती माझी डिलिव्हरी ते जे मी मागवलं होतं ते काल आलं. आणि ते आल्यानंतर ओपन केल्यानंतर ती गोष्ट नकली निघली, तुम्हाला सांगतो मी. आणि किचनच्या घरामध्ये व्हिडिओ बनवले अवघड काम होतं. या कारणामुळे ते मला पुन्हा ऑनलाईन शॉपिंग करून देणार नाही. तुम्हाला सांगतो, ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, तुम्ही बी सामान घेताना जरासा विचारपूर्वक सामान घ्या. खरंच विचारपूर्वक घ्या, ₹750 कारण पैसे झाडाला येत नाही. सगळ्यात महत्वाचं, पैशासाठी मेहनत करावी लागते. आमचे पप्पा लई मेहनत करते, तुम्हाला काय माहिती. ते पण लई मेहनत करते. पप्पाची नाही गेले, पण मी टाकले फोन पे वरून पैसे. तुम्ही टाकले पण ते पप्पाकडून घेतले असते, तुम्हाला बोलणे ऐकायला लागले असते, पण मग गेले पण म्हणून मेहनत मला काय वाटत नाही. पण ते गेले शेवटी आमच्याच घरातून गेले. ते म्हणते ना, 750 रुपयाला माझा थोडी पातळ करू. फ्रॉड झाला माझ्यासोबत, तुम्हाला सांगतो. आणि ती साईट आहे ना, त्या साईटवरती ईमेल ID फेक आहे, मोबाईल नंबर फेक आहे. डिलिव्हरी ऑफिसमध्ये जाऊन मी त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर काढला तर ते म्हणते आम्ही तुम्हाला सामान सेल केलेलं नाही, ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. आणि ते सामान कॅन्सल होऊ शकत नाही. डिलिव्हरी ऑफिसवाल्यांनी मेल वगैरे केला वाटतं, तर ते सामान त्यांनी ठेवून पातळ नको करू एवढी. म्हणजे बघा भाजी, छान अशी भाजी बनवलेली. शिवानीची तारीफ करतो मी आज व्हिडिओ मध्ये. थँक्यू. देव पावला, तुम्ही एवढ्या दिवसातून माझी तारीफ केली म्हणजे सोपं झालं. आणि पप्पा ही कालचं कुठं ताण नसते बघ, शिळे पापडे बिपडे कुठं तरी घेते खाती बघा. कालचं
शेळ पापडी वगैरे खाते बघा ही. या काय सांगा तुम्हाला आता शिवानी, तिला खाऊ नको सांगितलं मी तर चालत नको तरी खाते ती माहिती मग. आणि मित्रांनो ते विषय असा झाला ना, तुम्हाला सांगतो मला कालपासून त्या गोष्टी थोडं वाईट वाटतं. त्याच्यामुळे मी ना कुठल्याही प्रकारचं ते काय म्हणते त्याला ऑनलाईन करत नाही, मागवत नाही. आणि वरून माझ्यावरच चिडतात. नंतर काय म्हणते तुला लवकर ओपन करता येत नाही बॉक्स, सगळं नेट खतम करून टाकते. व्हिडिओ कॉल कर लवकर. चुकी तुमची आणि बोलणे मी खायचे. चुकी तुमची नाही, तुला पटकन ओपन केला असतं तू तर मी त्याला पेमेंटच मारलं नसतं. पेमेंट करूच तर मी होतो शॉपवरती आणि ते पार्सल आलं घरी आणि तो विषय एवढा वेगळा झाला तुम्हाला सांगतो. म्हणून ऑनलाईन गोष्टीवरती भरोसा ठेवत नका, स्वतः दुकानात जाऊन घेऊन या, मला असं वाटतं. आणि मी ते कशामुळे ऑनलाईन पाहिलं हे बी तुम्हाला सांगतो. मला वाटलं 100-200 रुपये वाचतील म्हणूनच बघितलं, पण ते 100-200 रुपयाच्या आधी मला 700-800-750 रुपयाला चुना लागला. आणि ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पाण्याची बॉटल आली, ती पाण्याची बॉटल. शिवानीने फोटोज काढले, तिकडे फोटो दाखवतो तुम्हाला. मी म्हटलं बघा पाण्याची बॉटल आली, ती स्प्रे पाण्याची बॉटल टाकून दिली त्याने. आणि ते औषध होतं मला डॉक्टरांनी लिहून दिलेलं, पण ते ऑनलाईन चेक करायला गेलो आणि गेम झाला. त्याच्यामुळे आता तुम्ही पण आहे ना काही गोष्टी मागवायच्या असेल. आणि मला एक कमेंट आली शिवानी सारखी खातच राहते तरी पण मी डोली नाही म्हणा. हाय तसं एक कमेंट आली तेच ना. होईल थांब तसं. एकदा ढोलं व्हायला लागला ना माणूस, म्हणजे एकदा सुद्धा हे करायला लागला ना, खायला लागलं की माणूस पहिलेच चालतं. त्याचं वजन कमी होत नाही. मला वजनाचा त्रास होतो कधी कधी, तुम्हाला सांगतो. मी थोडीशी नको बाबा, एकदा वजन वाढत चाललं ना, ते वाढत चालतं, ते कमी होत नाही. तुम्ही म्हणता का मला नको, आणि मला खाण्यासाठी तुम्हीच बोलतात. खाल्लं पाहिजे माणसाने, खाल्लं पाहिजे. आणि आजकाल कसं असतं माहिती, माणसाचा भरोसा नाही, कुठं काय तर विकेट लागते माणसाची. त्याच्यामुळे खाऊन पिऊन राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, असंच म्हणतो नेहमी व्हिडिओ एडिट करताना. खात नाही, वजन वाढत नाही. आणि माझी एक गोष्ट कधी माझे पूर्ण माझे युट्यूब आता जितके पण जण व्हिडिओ बघणारे, किती जण व्हिडिओ बघतात त्या अंदाजे मला पण नाही माहिती, पण जितके पण बघणारे सगळ्यांना एक विनंती की ऑनलाईन कुठलीही गोष्ट घेऊ नका. फक्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे असे साईट असते तर ठीक आहे, पण फेसबुक इंस्टाग्राम म्हणलं मी इंस्टाग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम वरून घेऊच नका बिलकुल. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तर बिलकुल नका घेऊ, कारण ह्या अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. कारण काल मी ज्यावेळेस ते पार्सल रिटर्न करायला गेलो ना, तिथं ऑलरेडी एक फ्रॉड झालं. म्हणजे त्यांचं सांगतात तिथे समोरच मला माहित पडलं की तिथं का आज एक म्हणजे मी पकडून 2 क्लायंट आलते की त्यांच्या दोघांचे फ्रॉड झालते. आणि काल परवाशी म्हणजे गेल्या 1 हप्त्यामध्ये त्यांच्याकडे कमीत कमी 15 ते 20 केस आलेले त्याच्यामुळे. 15 ते 20 हो, एक माणसाचे तर 4,500 हेडफोन होते. 4,500 हेडफोन ऑर्डर केले त्यांनी, आणि त्याला आलं काय, खोकात मस्त बॉक्स पॅकिंग आली. बॉक्स ओरिजिनल होता, सगळं ओरिजिनल, आतमध्ये हेडफोनच नाही, आणि ते रिटर्न पण नाही. तो त्याला 1 महिना झाला त्यांनी. ते तरी बरं तुमचं नशीब नाही का, तुम्हाला कमीत कमी बॉटलचा स्प्रे तरी आला ते 600 रुपयात. काय कंपनी काय ते स्प्रे, त्याच्यात पाणी भरलेलं होतं. तेच ना, औषध पाहिजे तर. आणि खरंच ते औषध कशाच होतं माहिती का, ते हे केसासाठी औषध होतं, आणि ते औषध फ्रॉड आलं. काय अवघड आहे बरं, कोण असं पाणी भरून देतं 600 रुपयात, किती अवघड आहे. आणि तुम्हाला सांगतो ट्रस्टेड अशी कंपनीचं पेज असं आहे ना, एवढं भयानक. तुम्हाला मी शेअर करतो पुढे व्हिडिओमध्ये. कंपनीचं पेज एवढं भारी आहे. माझ्या बहिणी तर एवढं, म्हणजे तुम्हाला सांगू ना, ते पेज बघितलं नाही एखाद्याला ऑर्डर करायची असून तो पटकन लगेच 2-4 क्रीमा बिमा सगळे ऑर्डर करून टाकत. तसं पण मी काय करतो माहिती का, इन्स्टावर मला काही दिसलं ना, चांगले कपडे वगैरे दिसले ना, क्लिक करते. हा कपलचे ते कपडे असं ना, मी बरोबर क्लिक करते. एक दिवस मी काय केलं माहिती का, ते हस्बंड गिफ्ट नसतं का, ते नवीन आलं नाही का, ते जास्त ऑइलेड असं ते लय होतं. आणि एक मी काय केलं, ते व्हॉट्सअपला गेलं डायरेक्ट माहिती का, व्हॉट्सअपला जाऊन लिंक वगैरे क्रिएट करून ते लोक लॉग इन वगैरे करतात आणि तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडपासून वाचा, एवढी माझी विनंती आहे. आणि व्हिडिओ मी स्टॉप करतो, तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. चला बघा, ही ती फ्रॉड वेबसाईट आहे. त्या फ्रॉड वेबसाईटवरती त्यांनी दिलेले जे मोबाईल नंबर आहे ज्यावर सगळे ब्युटी प्रोडक्ट आहे. आणि हे जे ब्युटी प्रोडक्ट आहे, आता मी सांगतो, मी तर फसलो, पण लेडीज म्हणजे माझ्या बहिणी वगैरे आहेत ना, त्यांना जे व्हिडिओ बघतात त्यांना मी अवेअर करतो या गोष्टीपासून की फसवणूक येऊ द्या मला त्यांना. कारण मला इथं फसवलं खाली. ही काही वेबसाईट अशी आहे, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतंय. आणि हे सगळं नकली प्रोडक्ट विकतात. हे सगळे नकली प्रोडक्ट आहे. याच्यावरती कुठलेच प्रोडक्ट हे ओरिजिनल नाही आहे, सगळे नकली प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही, आणि यांचा कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्टसुद्धा बंद आहे.
सबमिट करा म्हणतात ते अबाउट रिफंड पॉलिसी नाही आहे, काहीच नाही आहे. उगा पैसे तुमचे फसवणूक होण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो आहे. इथं यांचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. हे कॉन्टॅक्ट यांचा फोन नंबर स्विच ऑफ आहे. ही मेल आय डी अस्तित्वातच नाही आहे. कारण हे बघा मी मेलसुद्धा केला होता, मेल पण सेंड होत नाही आहे. डायरेक्ट मी मेल बॉक्सच उघडला आहे. हे बघा मेल पण केला त्यांचा. आल्यानंतर मी इथं कंप्लेंट केलेली आहे. हे बघा डिलिव्हरी, हे बघा ॲड्रेस नॉट फाउंड दिसतं तुम्हाला. फ्रॉड मेल आहे बघा, चल. आता भरपूर लेडीज अशा आहेत की बाबा त्यांना तुम्हाला पार्सल वगैरे घ्यावं लागतं ऑनलाईन. ते प्रोडक्ट वगैरे बाय करतात. तर त्यांच्याकडून पण अशा चुका घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय आणि हा व्हिडिओ करतोय. तर त्यांचा ईमेल ॲड्रेससुद्धा फ्रॉड आहे आणि फोन नंबर तर स्विच ऑफच आहे. मी आता कंप्लेंट वगैरे केलेली आहे त्याच्यावरती. बघू आता पुढं काय होतं काय नाही. तर त्यामुळे तुम्ही पण सावध राहा. आता व्हिडिओ तर मी एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. मागं पप्पा आहे बघा. फसवणूक माहिती आहे का, ऑनलाईन लेडीज मागवतात ना. आता विचार करा, मी 600-700 रुपयाची वस्तू मागवली, त्याच्यावरती एवढे म्हणजे प्रोडक्ट आहेत. फेस क्रीम आहे, फेस वॉश आहे, कोणत्या सगळे महागाचे, सगळे 300-400 रुपयाच्या वरच आहे बाप्पा. माहिती आहे का, सगळे फसवणूक करायचे लक्षण आहे ऑनलाईन. हां म्हणजे ज्यांना समजत नाही तुम्हाला सांगतो हे. आणि ह्यांचं ना, यांची लिंक आहे तुम्हाला सांगतो. आपल्या यूट्यूब सोडा, फेसबुक आणि तिकडे काय ते तिकडे तर फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांच्या लिंक फॉरवर्ड झालेल्या असतात. त्याचे स्टार्टिंगला वरती येतात. फॉर्म भरायला मला 2 मिनटातसुद्धा लागला नाही. 2 मिनटात फॉर्म सबमिट होतो. ऑर्डर पण पडली. एवढं फास्ट ऑर्डर पडून जाते. आणि ते आल्यानंतर आपल्याला कळत नाही. पार्सल उघडल्यानंतर वेगळंच काहीतरी एकदम फेसचं पाणी. आता तुम्हाला मी फोटो पण दाखवतो तुम्हाला मला काय आलं तर. आता मी ते तिकडे रिटर्नसाठी मी पाठवलं ते. त्याच्यामुळं रिटर्नसाठी म्हणजे ऑफिसला जमा केलं मी, त्यांच्या डिलिव्हरी ऑफिसला. मी तुम्हाला दाखवतो.